नाही याला काही वेळापूर्वी संजय काका पाटील यांनी हा उल्लेख केला आहे की जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये. हे बघा, कोण काय उल्लेख करतं ह्याच्याकडे किती आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बावनकुळे साहेब हे भाजपचे राज्याचे प्रमुख आहेत. ते तर प्रयत्न करणार ना की त्यांची पार्टी कुठेतरी ताकदवान झाली पाहिजे. ज्या पद्धतीने मराठी अस्मिता जपणारा शिवसेना पक्ष त्यांनी फोडला, विकासाचं धोरण घेऊन काम करणारी राष्ट्रवादी फोडली, त्याच्यावरनं एकच सिद्ध होतं की भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही. म्हणून इतर नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये ते इम्पोर्ट करत आहेत. आणि मग अशी परिस्थिती असताना बावनकुळे साहेबांना वाटेलच ना की इतर मोठे नेते आले पाहिजे, आणि साहेब आल्याशिवाय कदाचित त्यांनी जे काय विचारात घेतलेलं आहे ते सिद्ध होणार नाही. पण ते विसरून गेलेले आहेत की साहेब हे महाराष्ट्राचा विचार जपणारे एक कार्यकर्ते आहेत. 60 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि या 60 वर्षामध्ये कुठेही भाजपच्या बाजूला आदरणीय पवारसाहेब गेलेले नाहीत, झुकलेले नाहीत, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेब हे दिल्लीसमोर झुकणार नाही. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न व्यर्थच राहील. त्याच्यापेक्षा संघटनेकडे त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न जे कुठले लोकल नेते सांगलीचे आहेत, खरं तर आजपर्यंत त्यांनी लोकांच्या हिताचे किती प्रश्न मांडले हे मला माहीत नाही, पण सांगलीचं समीकरण बघून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे खूप लक्ष देऊन चालणार नाही. आदरणीय जयंतराव पाटील साहेब पवारसाहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून आहेत आणि शेवट पण राहतील असा विश्वास आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीची पहिली बैठक म्हणजे राष्ट्रवादी होण्यापूर्वी ही कोल्हापूरमध्ये झाली होती. तुम्ही म्हणत आहात की पुनर्बांधणी ही करावी लागेल, पण तुम्ही जर बघितली पार्टी फॉर्म व्हायच्या आधी पहिली बैठक ही कोल्हापूरला झाली, आणि आत्तासुद्धा उद्याची जी सभा आहे ही फार महत्त्वपूर्ण सभा आहे. आणि जे ठिकाण आदरणीय पवारसाहेबांनी निवडलेलं आहे त्यातून राज्याला तर संदेश द्यायचाच आहे. तसंच या देशातले जे राज्यकर्ते आहेत जे कुठंतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा आदरणीय पवारसाहेब हे संदेश देतील. आणि त्याच्याचबरोबर जे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारसाहेबांवर राहिलेले आहेत, विचाराबरोबर राहिलेले आहेत, त्यांना एकत्रित करून पक्षाची ताकद आहे, कारण लोकांच्या मनामध्ये हा विचार आणि पवारसाहेब आहेत. त्यामुळे ही ताकद फक्त संघटित करावी लागेल, स्ट्रक्चर करावं लागेल. ते 100% येत्या काळामध्ये पवारसाहेब करतील. आणि जिल्ह्यामध्ये जाऊन साहेबांचं एकच मत आहे, तिथं असणाऱ्या नागरिकांशी चर्चा करू, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला BJPच्या विचाराच्या विरोधात लढायचं आहे. आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा महाराष्ट्रातल्या लोकांकडून मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळतो. त्यांची ती रणनीती असू शकते. सुरुवातीला लोक चिडलेली होती आणि अजूनसुद्धा आहेत, आणि अशा प्रकारे पवारसाहेबांचा फोटो कुठंतरी लावून कुठंतरी संभ्रम निर्माण होत होता. त्यांची तशी मोठी सभा आहे, पहिली मोठी सभा आहे. आता जेव्हा आदरणीय पवारसाहेब तिथं गेले होते तेव्हा पवारसाहेबांचा फोटो तिथं काही त्यांच्या गटातल्या नेत्यांनी वापरला होता. नाव दिलं नव्हतं पण वापरला तर होता. आता त्यांची स्वतःची सभा आहे, त्या सभेमध्ये पवारसाहेबांचा फोटो ते लावत नाहीत. एकदा सभा तर होऊ द्या, मग सभेत काय बोलतात आणि लोकांचा प्रतिसाद काय असतो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर 28 तारखेला नक्कीच या विषयावर आपण सर्वजण बोलू. हे बघा, इस्रो ही जी संस्था आहे ती काय राजकीय संस्था नाही. या संस्थेसाठी अनेक पंतप्रधानांनी ताकद दिलेली आहे. सुरुवात कुणी केली म्हणजे जवाहरलाल नेहरू साहेबांनी केली, आणि त्यांच्याबद्दलचं नाव तिथं
घेणं हे काय चुकीचं आहे? खरं तर यश आपण सर्वांनी जर बघितलं, याला खऱ्या अर्थाने कुणी आणलं असेल तर तिथं असणाऱ्या सायंटिस्टली आणलं. आणि चंद्रावर यान एखादं पाठवायचं असेल तर 7-8 वर्षामध्ये गोष्टी होत नसतात. त्याला 30-40 वर्षाचं परिश्रम असतं. याच्या आधीचे जे सायंटिस्ट असतील त्यांनीसुद्धा जे प्रयत्न केले आणि आत्ताचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जे प्रयत्न केले, याच्यातूनच जे काही यश आपल्याला आलं आहे ते आले. त्यामुळे याच्यात भाजप काही राजकारण करेल. हे बघा, प्रयत्न कुणी केले तर सायंटिस्टने केले, पण राजकारण कोण करतं आहे तर भाजप करतं आहे. भाजप ठिकठिकाणी एवढंच सांगतं आहे की मोदी साहेबांमुळे हे झालं, त्यांच्या नेत्यांमुळे झालं. अरे ह्या नेत्यांची नावं घेत असताना सायंटिस्टचं तरी नाव कुठंतरी घ्या. का तुम्हाला असं वाटतं की सायंटिस्टनी काहीच केलं नाही? खरं तर प्रथा तुम्ही बघा की भाजप काय करतं तर त्यांचे जे कुठले नेते आहेत त्यांना सांगतात की एखाद्या कम्प्युटरसमोर बसा, टी व्ही समोर बसा आणि तिथं तुम्ही टाळ्या वाजवताना फोटो तुम्ही पाठवा, नाही तर व्हिडिओ पाठवा. आता या महाराष्ट्रामध्ये कुणी अशा पद्धतीने केंद्राकडनं आलेले आदेश निर्देश हे ऐकलेत, हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण आम्हीसुद्धा आनंद व्यक्त केला ना, माझ्या मुलांनी आनंद व्यक्त केला, ह्या इथं असलेल्या सर्वांनी व्यक्त केला. पण तो करत असताना वरून आदेश आला त्या पद्धतीने आम्ही केला नाही, आमच्या पद्धतीने आम्ही तो आनंद व्यक्त केला. आणि पूर्णपणे श्रेय हे तिथं असलेल्या सायंटिस्टला जातं. अख्ख्या भारतातले सायंटिस्ट तिथं काम करत आहेत आणि सर्वात उत्कृष्ट या जगातले कुठं सायंटिस्ट असतील ते आपल्या भारतामध्ये, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. राष्ट्रवादीची पहिली बैठक म्हणजे राष्ट्रवादी होण्यापूर्वी ही कोल्हापूरमध्ये झाली होती. तुम्ही म्हणत आहात की पुनर्बांधणी ही करावी लागेल, पण तुम्ही जर बघितली पार्टी फॉर्म व्हायच्या आधी पहिली बैठक ही कोल्हापूरला झाली. आणि आत्तासुद्धा उद्याची जी सभा आहे ही फार महत्त्वपूर्ण सभा आहे. आणि जे ठिकाण आदरणीय पवारसाहेबांनी निवडलेलं आहे त्यातून राज्याला तर संदेश द्यायचाच आहे. तसंच या देशातले जे राज्यकर्ते आहेत, जे कुठंतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनासुद्धा आदरणीय पवारसाहेब हे संदेश देतील. आणि त्याच्याचबरोबर जे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारसाहेबांवर राहिलेले आहेत, विचाराबरोबर राहिलेले आहेत, त्यांना एकत्रित करून पक्षाची ताकद आहे. कारण लोकांच्या मनामध्ये हा विचार आणि पवारसाहेब आहेत. त्यामुळे ही ताकद फक्त संघटित करावी लागेल, स्ट्रक्चर करावं लागेल. ते 100% येत्या काळामध्ये पवारसाहेब करतील. आणि जिल्ह्यामध्ये जाऊन साहेबांचं एकच मत आहे, तिथं असणाऱ्या नागरिकांशी चर्चा करू, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला BJPच्या विचाराच्या विरोधात लढायचं आहे. आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा महाराष्ट्रातल्या लोकांकडून मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळतो. आता मी बोललो ना, ते तुम्हाला कळलंच असेल ना, आमचे एकच नेते होते. मी बोललो ना, मला जे काही लोकांकडून कळत आहे, मुश्रीफ साहेबांचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि काही नातेवाईक हे MIDCमध्ये लक्ष देऊन असायचे, अजूनसुद्धा आहेत असं कळतं आहे. या बाबतीत शहानिशा 100% करावे लागेल. इंडस्ट्रीतल्या लोकांना जर अडचण आली आणि एखादं युनिट इथं जर एक्सपॅन्ड होत असेल तर इथल्याच युवांना संधी मिळणार आहे ना. काही युवा आम्हाला भेटतात, तिथं गारगोटीचे युवा भेटले, तिथेही MIDC 400 एकराची ती प्रलंबित आहे, ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. काय ती एखादं इन्व्हेस्टमेंट आणावी लागते, पण इन्व्हेस्टमेंट सहजपणे येत नाही, त्याला धोरण लागतं. ते धोरण बनवण्याची कुवत या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटत नाही. नाही, सुप्रियाताई नक्कीच बोलतील, त्या बोलल्याही आहेत. अधिवेशनामध्ये सुद्धा, पार्लमेंटमध्ये त्या बोललेल्या आहेत. पण आज तुम्ही जर बघितलं तर त्यासुद्धा आणि आम्हीसुद्धा फक्त पवारसाहेबांचे आदेश आज ऐकत आहोत. पवारसाहेबांचे विचार हे जे व्यक्त केले जातात तेच पुढे घेऊन चाललेलो आहोत. साहेब जेव्हा विचार व्यक्त करतात ते आपण कसे घ्यायचे आणि ते लोकांपर्यंत कसे घेऊन जायचे हे आम्ही सर्व पदाधिकारी ठरवत असतो, कार्यकर्ते ठरवत असतो. सुप्रियाताईंची स्टाईल ही वेगळी आहे, पण सुप्रिया स्टाईल 100% BJPच्या विरोधात आहे, 100% पुरोगामी विचाराने लढणारे आहेत. त्या येत्या काळामध्ये अग्रेसर भूमिका हे घेतील. पण आज संघटनसुद्धा कोणाला तरी बघायचं आहे. तर सुप्रियाताई असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, ते एकत्रित राहून संघटन आपला ताकद कशी देता येईल, स्ट्रक्चर कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि बॅकएंडला आज ते काम करत आहेत.
त्यामुळे येत्या काळामध्ये बॅकएंड जेव्हा स्ट्रॉंग होईल तेव्हा फ्रंट एंडमध्ये सगळेच लोक दिसतील आपल्याला, एवढंच इथं सांगतो. तुम्ही म्हणताय सुप्रियाताई 100% देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू